नंदुरबार पालिका सभेतील कत्तलखाना विषयावरून राजकीय वाद, चंद्रकांत रघुवंशींचा भाजपवर पलटवार। नंदुरबार नगरपालिका सर्वसाधारण सभा काल घेण्यात आली होती। यावेळी कत्तलखाना विषयावरून झालेल्या गदारोळाची चर्चा शहरासह जिल्ह्याभरात रंगली आहे। सभेतील 6व्या क्रमांकाच्या विषयावर भाजप विरोधी पक्ष आणि शिवसेना शिंदे सत्ताधारी गट आमनेसामने आल्याने वातावरण तापले होते। यानंतर आमदार तथा नगराध्यक्षांचे पती चंद्रकांत रघुवंशी यांनी भाजपच्या भूमिकेवर टीका करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। कत्तलखाना पुन्हा सुरू करण्याच्या मुद्द्यावरून भाजप नगरसेवकांनी सभात्याग केला होता। यानंतर माध्यमांशी बोलताना चंद्रकांत रघुवंशी म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केलेल्या कायद्यानुसार गोवंश कत्तलीला बंदी आहे। नगरपालिकेच्या प्रस्तावात गोवंश नव्हे तर म्हैस वंशासंदर्भातील बाबींचा समावेश आहे। केंद्र सरकारच्या नियमानुसार ज्या बाबींना परवानगी आहे त्याच चौकटीत नगरपालिका निर्णय घेत आहे। रघुवंशी पुढे म्हणाले की भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आणि नगरसेवकांनी केंद्र सरकारची भूमिका समजून घेणे आवश्यक आहे। त्यांच्या नेत्यांची भूमिका एक आणि स्थानिक स्तरावरची भूमिका दुसरी असे असू नये। त्यामुळे सभात्याग करण्याऐवजी त्यांनी विषयाची वस्तुस्थिती जाणून घ्यायला हवी होती। भाजप नगरसेवकांच्या सभात्यागावर उपरोधिक भाष्य करताना त्यांनी म्हटले, सभात्याग केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। त्यांनी प्रत्येक सभेपूर्वी कोणता विषय वादग्रस्त आहे हे सांगावे। आम्ही तो विषय दुसऱ्या क्रमांकावर घेऊ, म्हणजे त्यांना प्रत्येक वेळी सभात्याग करण्याची सोय होईल। दरम्यान कत्तलखाना विषयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू असून या मुद्द्यावर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। सभेत झालेल्या गदारोळानंतर आता या विषयावर पुढील काही दिवस राजकीय चर्चा रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24। आहे सगळ्या नगरपालिकांना आणि हे सगळ्याच ठिकाणी कार्य चालू आहे। ये जिसको गवर्नमेंट ने मंजूरी दी है वो जानवरों के कत्ल के लिए कायदेशीर मंजूरी के लिए अगर विरोध कर रहे हैं तो ये सही विरोध नहीं है। इनका नहीं होना चाहिए। हमारी मंजूरी है, हमारा समर्थन है इसके पास हिंदू समाजाची भावना दुखले जाणार नाही, त्यामुळे आम्ही गोवंशाच्या विरोधात आहे। सभागृह में अगर कोई विषय आ रहा है तो गवर्नमेंट के निकष और नियम के साथ ही आता है। यहाँ पे सारी चीजों की उसकी करने के बाद में शहनिशा करने के बाद में अगर ये विषय यहाँ पे आया है तो कहीं पे भी गैर कायदेशीर गैर व्यवहारिक किसी की भावना आ तो ऐसा कोई उसको नहीं रखा गया है और ये मंजूरी के लिए हम लोग भी उसका समर्थन करते हैं। आदरणीय मोदी साहेबांनी जो कायदा केला त्या कायद्यामध्ये गोवंशाला बंदी आहे। गोवंश सुरू करण्यासाठी हा ठरावच नव्हता। हा ठराव होता म्हशीच्या वंशाला सुरुवात करायची आणि हायकोर्टाची ऑर्डर आहे, त्या हायकोर्टाच्या ऑर्डरप्रमाणे सरकारच्या नियमाप्रमाणे स्लॉटर हाऊस बनवायचं। आज आमचं स्लॉटर हाऊस नियमाप्रमाणे नाही आहे। तिथं ज्या सुविधा MPCBच्या निकषाप्रमाणे पाहिजे त्या सुविधा तिथं नाही, म्हणून ते बंद आहे। आता हायकोर्टाने असं म्हटलंय की तुम्ही प्राधान्याने कायद्याची पूर्तता करून त्याला सुरू करा। त्याच्यासाठी आम्हाला कन्सल्टंट नेमायचा आहे। आम्ही गोवंश सुरू करणारच नाही, पण ज्याला आदरणीय मोदी साहेबांनी परवानगी दिली आहे त्या म्हशीच्या वंशाला परवानगी नंदुरबार नगरपालिका सुद्धा देईल। ते त्यांनी समजून घ्यायचं आहे ना, त्यांचं केंद्राचं सरकार आहे, त्यांना कळलं पाहिजे की त्यांच्या नेत्याची काय भूमिका आहे। त्यांच्या नेत्याची भूमिकेच्या प्रमाणे तिच्याशी विसंगत वागणं
हे त्यांनी योग्य नाही. उलट त्यांनी आज बायकॉट केला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि त्यांनी मला दरवेळेच्या सभेमध्ये सांगावं की त्यांचा वादग्रस्त विषय कोणता आहे, मी दुसऱ्याच नंबरला तो ठेवून देईल. म्हणजे त्यांना दर सभेमध्ये बायकॉट करायची माझ्यासाठी मदतीचं होऊन जाईल. त्यांनी बायकॉट केले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपले YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.